मानसिक छळासाठी तक्रारीचा वापर, कर व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील अदखलपात्र गुन्हा रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. बारामती नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आक्रमक. बारामती नगरपरिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेत कर व प्रशासकीय अधिकारी सचिन लक्ष्मण खोरे यांच्या विरोधात सोहेल गुल मोहम्मद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आलेली अदखलपात्र गुन्हा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी नगरपरिषद कर्मचारी यांनी दिलेल्या निवेदनामुळे नगरपरिषद प्रशासन आणि तक्रारदार यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याचं चित्र समोर आलं आहे. दिनांक 20 जून 2026 रोजी बारामती उपविभागीय पोलीस कार्यालयाला दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे की कर व प्रशासकीय अधिकारी सचिन खोरे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही कारवाई संबंधित सक्षम पदाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार तक्रारदाराने नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि अधिकारी सचिन खोरे यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह भाषा वापरत बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचे म्हटले आहे. यामुळे नगर परिषदेच्या प्रतिमेला धक्का पोहोचून प्रशासनाविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. यापुढे जाऊन संबंधित NCR ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी नसून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अशा तक्रारीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. निवेदनात शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया व सक्षम पदाधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक असल्याचं सांगत पोलीस प्रशासनाने नियमांचे पालन केले नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराने खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. खोट्या आणि द्वेषपूर्ण तक्रारीमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित NCR रद्द करून तक्रारदारांवर प्रतिबंधात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाणे ही क्रमप्राप्त आहे. मात्र जर कोणी कोणत्याही कारणास्तव जाणं, व्हिडिओ काढणं, मोठ्याने बोलणे, दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. श्री शैलेश शिवशेट्टी, पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे यांनी हे सांगितले आहे. नगर परिषद अधिकारी सचिन खोरे यांच्या विरोधात NCR दाखल करण्यात आला आहे. सदर घटना घडली नसताना विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे. सोशल मीडियावर दिशाभूल केली आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आहोत असं पंकज भुसे मुख्य अधिकारी यांनी सांगितलं आहे. न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. बारामती नगर परिषदेचे अधिकारी श्री सचिन खोरे यांच्या विरुद्ध काल दाखल करण्यात आलेल्या NCRच्या अनुषंगाने सदर NCRच्या बाबतीत कोणत्याही अशी प्रत्यक्ष घटना घडलेली नसताना देखील संबंधित व्यक्तीने खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे. त्यामुळे आमच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झालेला असून संबंधित व्यक्ती यांनी दाखल केलेली खोटी तक्रार व सदर तक्रार दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर त्याबाबत केलेली दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केलेली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीने दाखल केलेली खोटी तक्रार व दिशाभूल केलेली प्रसिद्ध केलेली माहिती या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही एकत्रित झालेलो आहोत व सदर गुन्हा आज दाखल करत आहोत. शासकीय कार्यालयामध्ये जाऊन जर कोणी स्वतःचं काही काम असेल तर त्यांनी ते कामासाठी शासकीय कार्यालयात जाणं त्यांना क्रमप्राप्त आहे, त्यांनी दिलंच पाहिजे. पण कोणत्याही कारणाशिवाय त्या ठिकाणी शासकीय कार्यालयात जाणं, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग काढून दमदाटी करणं, पोलीस त्यांना मोठ्या आवाजात बोलणं हा सरकारी कामात अडथळा असल्याबाबत 2025 देवेंद्र कुमार सुप्रीम कोर्टाने सुद्धा या देवेंद्र कुमारच्या या न्याय निर्णयामध्ये मोठ्या आवाजात बोलून दडपण निर्माण करणं हा सुद्धा सरकारी कामामध्येच अडथळा आहे. आणि अशा प्रकारे जर कुणी दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल, मोठमोठ्या आवाज काढून जर
व्हिडिओ शूटिंग करत असेल शासकीय कार्यालयामध्ये तर हा शासकीय कामात अडथळा मानला जातो आणि त्याप्रमाणे त्यांचे काय असेल ते गुन्हे इथून पुढं नोंद होतील. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्णपणे पोलीस दलाकडून संरक्षण आहे. शासकीय कार्यालयात शासकीय काम हे शासकीय नियमानेच चालणार आणि त्यांना सुद्धा तेवढंच ते सुद्धा माणसं आहेत, त्यांना सुद्धा तेवढाच काम करण्याचा आणि त्यांना स्वाभिमान आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा त्यांना तेवढाच अधिकार आहे. त्यांच्याही कुठल्या गरिबीला कुठल्याही ठेस न पोचता लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्याच्या भूमिकेतून त्यांना वागवलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जी काही माहिती आवश्यक आहे किंवा कुठलंही शासकीय काम आहे त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. पण अशा प्रकारे कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन कुणीही कुणासाठी स्वतःचं काम नसताना दुसऱ्या कामासाठी जाऊन तिथं मोठमोठ्याने आरडाओरड करून शूटिंग काढणं, त्यांना दमदाटी करणं, त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी देणं हा एक मोठा अशा शासकीय कामाचा अडथळाचाच भाग आहे. त्याप्रमाणे त्यांनी जर तक्रार दिलं तर कायदेशीर इथून पुढे तक्रारी आम्ही नोंद करणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.